गुरुपौर्णिमेनिमित्त जमलेल्या सर्व साधकांचं आणि निमंत्रितांचं मी गुरुतत्वयोग संस्थेतर्फे मनपूर्वक स्वागत करते. दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त आपले गुरुतत्वयोग साधक त्यांना आलेली अनुभूती आपल्यासमोर कथन करतात. त्यायोगे ते एकतर्फे किंवा एका पद्धतीने आपली गुरुपौर्णिमा आपली गुरुदक्षिणा गुरुला अर्पण करत असतात. त्यामुळे गुरुतत्वयोग याचा अभ्यास, गुरुतत्वयोग तत्त्वज्ञानाचा अभ्यास ही सुद्धा एक प्रकारची साधनाच आहे आणि तो अभ्यास करून त्यांना समजलेला गुरुतत्वयोग ते स्वतःच्या शब्दात लेखरूपाने किंवा लेक्चरद्वारे आपल्यासमोर सादर करतात. त्यामुळे नेहमीप्रमाणेच गुरुपौर्णिमेला आज आपण कार्यक्रमाची सुरुवात अनुभव कथनाने करणार आहोत. आजचा आपला प्रदर्शनाचा विषय आहे निसर्गातील कार्यक्षमता. गुरुतत्वयोग हे आपल्याला गुरुतत्वाचं मार्गदर्शन प्राप्त करून आपलं आयुष्य आनंदी आणि सुखी कसं करायचं हे आपल्याला शिकवतो. ह्या तत्त्वज्ञानाचा उपयोग आपण रोजच्या आयुष्यात सुद्धा करू शकतो आणि गुरुतत्वयोग आपल्याला असं शिकवतं की निसर्गाचं ऑब्झर्वेशन करा, त्याच्यातून आकलन करा आणि बघा की निसर्ग कसा वागतोय आणि त्याप्रमाणे त्याचं मार्गदर्शन घेऊन आपल्याही आयुष्यात बदल करून घ्या. त्यामुळे आपण आजचं प्रदर्शन निसर्गातील कार्यक्षमता या विषयावर केलेलं आहे. निसर्गात अतिशय सुंदर डिझाईन्स असतात आणि अतिशय इफेक्टिव्ह असे प्रोसेसेस असतात. निसर्गातली कुठलीही गोष्ट अतिशय कार्यक्षम असते आणि आजकाल माणूस पण निसर्गातून खूप गोष्टी शिकायला लागल्या आहे. अनेक तंत्रज्ञानं या निसर्गावरून बेतलेली आहेत आणि आपण मागे बायोमिमिक्री या विषयावर एक प्रदर्शनसुद्धा भरवलं होतं. त्यामुळे अशा पद्धतीने निसर्गातला प्रत्येक प्राणी अतिशय कमी संसाधनं किंवा ज्याला रिसोर्सेस म्हणतो, कमी रिसोर्सेसमध्ये कसा जगतो, त्यासाठी वेगवेगळ्या मेकॅनिझम्स किंवा त्याला काय काय नवीन क्षमता दिलेल्या आहेत ह्याचा अभ्यास करणारं असं आज आपलं प्रदर्शन आहे. तर तुम्ही नक्की त्या प्रदर्शनाचा लाभ घ्या. त्याचप्रमाणे आपली कार्यक्षमता वाढण्यासाठी आपण गुरुतत्वयोगाचा कसा उपयोग करून घेऊ शकतो याबद्दलही आम्ही थोडंसं आपल्या गुरुतत्वयोग शोध व बोध या पुस्तकांचा अभ्यास करून आपल्यासमोर कार्यक्रम सादर करणार आहोत. तर कार्यक्रमाची सुरुवात आपण अनुभव कथनाने करणार आहोत. यात प्रथम मी प्रचिती पाध्ये हिला इथे बोलवते आणि तिला सांगते की तिला विनंती करते की तिने तिचा अनुभव आणि तिला आलेली गुरुतत्वयोगाची प्रचिती आपल्यासमोर सादर करावी. ओम सद्गुरू ओम. महाराज कायम आपल्या पाठीशी असतात. योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन देत असतात. आपल्याला फक्त ते मार्गदर्शन स्वीकारता आले पाहिजे, त्यानंतर योग्य ती कृती करता आली पाहिजे आणि महाराजांवर विश्वास ठेवता आला पाहिजे. आत्ताची 30-31 मेचीच गोष्ट. 7 वर्षांनंतर आम्ही बाहेरगावी निघालो होतो. आधी कोल्हापूर, मग कोकण आणि त्यानंतर गोवा असा प्रवास ठरला. दरवेळी मी, आई आणि बाबा असे तिघेजण आमच्या कारने जायचो. ह्यावेळी मात्र आम्ही वैद्य काकांची टुरिस्ट कॅब केली होती आणि माझी चुलत आत्या पण बरोबर होती. 30 तारखेला कोल्हापूरला अंबाबाईचं दर्शन झाले. ओटी भरणे झाले. 31 मेला सकाळी पुन्हा एकदा देवीचं दर्शन घेऊन आम्ही कोल्हापूरहून कोकणात अणुस्खुर घाटामार्गे जात होतो. घाट सुरू होण्याआधी साधारण मलकापूरजवळ एके ठिकाणी रस्त्याचे काम सुरू होते. पुढील रस्ता काही वेळासाठी बंद केला होता. गर्दी फार नव्हती म्हणून गाडी जरा अलीकडे झाडाखाली थांबवली. ट्रॅफिक सुरू व्हायला फारच वेळ लागत आहे असे झाल्यावर मी, बाबा आणि आत्या पाय मोकळे करायला कार बाहेर आलो. आम्ही काही फोटो काढले. इकडे तिकडे फिरत असताना खाली पाण्याचा लहानसा तलाव आणि त्याला जायची पायवाटही दिसत होती. आता कारमध्ये बसून कंटाळून आई पण बाहेर आली. ती पण फोटो काढत होती. तेवढ्यात रस्ता मोकळा झाला म्हणून वैद्य काकांनी परत कारमध्ये बसायची घाई केली. आम्ही सर्वजण भराभरा कारमध्ये बसलो. कार वेगाने पुढे गेली. साधारण 5-10 मिनिटांनी आईच्या लक्षात आले की तिचा फोन सापडत नाही आहे. जेथे थांबलो त्या ठिकाणापासून 2-4 किलोमीटर पुढे आलो असू. गाडीत सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. आईला आठवले की ती जेव्हा गाडीतून उतरली तेव्हा तिने फोन बहुतेक मागच्या डिक्कीवर ठेवला होता. तेव्हा गाडी वळवली आणि जिथे आधी थांबलो तिथे परत आलो. रस्त्यावर फोन पडला की काय असे म्हणून सर्वजण गाडीतून उतरलो आणि आजूबाजूला शोधला, पण कुठेही सापडला नाही.
मी बाबाला म्हणाले की आजूबाजूला जे लोक आहेत त्यांना विचारू, तर बाबा म्हणाला की लोक वेड्यात काढतील. मी फार विचार नाही केला आणि शोध मोहीम सुरू केली आणि आईच्या मोबाईलवर रिंग देणे सुरू केले. मी आणि आई चालत थोडे पुढे गेलो. तेव्हा मी आईला विचारले की कोणाला तरी विचारायचे का, कारण जस्ट त्याआधी मी जेव्हा आईला फोन करत होते तेव्हा तो कोणीतरी कट करत आहे असे वाटत होते. आईला विचारल्यावर तिने बाजूला असलेल्या 2 लोकांना मोबाईलविषयी विचारले. त्यांना काही माहीत नव्हते. ते म्हणाले फोन कुणाला मिळाला तर इथल्या गावातील लोक नक्की तो परत देतील. त्यांनी समोरच्या पेट्रोल पंपावरील कोणाला तरी हाक मारली व या ताईंचा फोन हरवला असे सांगितले. त्यांनी त्यांच्या फोनवरून आईच्या फोनला 2-3 वेळा कॉल केला, कारण त्यांचे म्हणणे असे की तुमच्या इतर कोणाच्या नंबरला रिप्लाय मिळणार नाही, पण आमचे नंबर गावातील लोकांना माहितीचे असतात, त्यामुळे लगेच रिप्लाय येईल. आणि झालेही तसेच. थोड्या वेळाने फोनला रिप्लाय आला आणि आईचा फोन मिळाला. घडले असे होते की कारमध्ये परत बसताना आईकडून फोन चुकून डिक्कीवर ठेवला गेला होता. कार सुरू झाल्यावर तो तिथेच पडला होता. कपडे धुवायला जाणाऱ्या महिलांना आईचा मोबाईल सापडला. त्या गावातल्या लोकांचे मोबाईल नंबर त्या महिलांना माहिती असल्यामुळे कॉल उचलला. त्या गावातील माणसांच्या प्रयत्नांमुळे आईचा मोबाईल परत मिळाला. हे झाले ते महाराजांच्या कृपेने आणि मार्गदर्शनामुळेच. नंतर आम्ही कशळीला पोचलो. श्री कनकादित्याच्या मंदिरात गेलो. तिथे कनकादित्याचे दर्शन घेतले आणि मला खूप रडू आले. काय बोलू कळत नव्हते आणि प्रचंड शक्ती जाणवल्या. कदाचित त्या शक्ती सहन न झाल्याने रडू आले असावे. बाबाही म्हणाला त्यालाही प्रचंड शक्ती जाणवत आहेत. दुसऱ्या दिवशी कनकादित्याला अभिषेक झाला आणि समाधान मिळाले. 1 दिवस नाटे येथे थांबून मग सावंतवाडीला गेलो. 3 जूनला सकाळी सावंतवाडीहून गोव्याला श्री मंगेशीला गेलो. तिथेही पुन्हा तेच. खूप रडू आले, काय बोलू काहीही कळले नाही आणि प्रचंड शक्ती जाणवल्या. गोव्याला श्री मंगेशीला जायची आईची फार पूर्वीपासूनची इच्छा होती. श्री मंगेशीला आईची परिस्थिती माझ्यासारखीच झाली. श्री मंगेशीला दुपारी 12 वाजता होणाऱ्या पूजेचा आरतीचा लाभ मिळाला. मनसोक्त दर्शन झाले आणि भरून पावलो. मंदिराच्या आवारातील भोजनालयात प्रसाद भोजन मिळाले. खूप खूप समाधानाने आम्ही सर्वजण भारावून गेलो होतो. प्रवासाला निघण्यापूर्वी जवळजवळ 8 दिवस पुण्यात आणि सर्वत्र प्रचंड पाऊस होता. प्रवासाला जावे की नाही कळतच नव्हते. ही पण महाराजांचीच कृपा की निघाल्यापासून पुण्यात परत येईपर्यंत पावसाचा कोठेही त्रास झाला नाही. कशळीचे श्री कनकादित्य आमचे कुलदैवत आणि कोल्हापूरची अंबाबाई कुलदेवी. ह्या वर्षी अंबाबाई, कनकादित्य आणि पहिल्यांदाच श्री मंगेशी ह्यांच्यासह शांतादुर्गा, महालक्ष्मी आणि महालसा ह्यांचेही मन भरून दर्शन झाले. तसेच कोकणात अडिवरेला महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली आणि नाट्याला नाटेश्वराचे दर्शन झाले. कोठेही गर्दी नाही, शांत दर्शन आणि खूप समाधान घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो आणि पुण्याकडे निघालो. संपूर्ण प्रवासात महाराज कायम बरोबर आहेत याची जाणीव वेळोवेळी झाली आणि प्रवास सुखरूप झाला. ही सगळी महाराजांचीच कृपा. ओम सद्गुरू. धन्यवाद प्रचिती. इतक्या लहान वयामध्ये इतकी मॅच्युरिटी हे खरंच कौतुक आहे. आणि ज्या नित्यनैमित्याने ती येऊन साधना करते, मला वाटतं त्याचाच हा परिपाक आहे. यानंतर मी तेजस दशरथ याला विनंती करते की त्यांनी त्याचा अनुभव इथे कथन करावा. ओम सद्गुरू ओम. मी तेजस संजय दशरथ. मी गेले 35 वर्ष महाराजांच्या सहवासात आहे. आजचा मी आमचा अनुभव प्रयाग, अयोध्या आणि काशी यात्रेचा सांगणार आहे. यावर्षी सुरुवात जगभरात गाजत असलेल्या महाकुंभमेळ्याने झाली. आध्यात्मिक महत्त्व आणि भारावलेले वातावरण बघून आपण पण अनुभव घ्यावा असे मनापासून वाटत होते. परंतु गर्दीचे वर्णन, दृश्य बघून धाडस होत नव्हते. पण मनातून तीव्र इच्छा असेल तर महाराज गुरुतत्व ती नक्की पूर्ण करतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे. 10 फेब्रुवारीच्या सुमारास सासऱ्यांनी पण इच्छा व्यक्त केली की आपण या यात्रेला जावं. तो एक ट्रिगर पॉईंट ठरला. घरी आईपप्पांशी बोलणं झाले आणि सगळ्यांची इच्छा पाहून आम्ही प्रयागला 10 मार्चच्या सुमारास जायचं ठरवलं. आम्ही तिघंजणं, मी, ईशान, वैशाली, माझे आईबाबा आणि वैशालीचे आईबाबा असं सगळ्यांचं जाणं निश्चित झालं. जायचं ठरलं खरं, पण गोष्टी इतक्या सोप्या नव्हत्या. सासऱ्यांची तब्येत आणि पुण्यापासूनचं अंतर, तिथली गर्दी पाहता हे सगळे जमेल कसे हे टेन्शन होते. पण शेवटी महाराजांशी बोलून चौकशीला सुरुवात केली. आता
महत्त्वाचा टप्पा होता म्हणजे दर्शनं आणि राहण्याची सोय. मिळालेल्या तिथल्या काही लोकांशी संवाद झाला होता. त्याची मिळालेल्या माहितीनुसार फोन केले, असं समजलं की 1 मार्चपर्यंत तिथले काशीचे दर्शनचं ऑनलाईन बुकिंग बंद आहे. पण सगळ्यांचं सिनियर्सला घेऊन जायचं म्हणल्यावर कन्फर्म बुकिंग पाहिजे. शेवटी ते टेन्शन महाराजांवरच सोडले. 2 दिवसात वैशालीच्या बाबांचा म्हणजे मिसेसच्या वडिलांचा फोन आला की त्यांच्या तब्येतीचा आणि लांब प्रवासाचा एकंदर प्रवासाचा वेळ बघता तब्येतीने कसं जमेल म्हणून आम्ही कॅन्सल करतो. त्या सुमारास पप्पांचे मित्र नागपूरला असतात, त्यांच्याशी बोलणं झालं तर ते म्हणे आम्ही पण जॉईन करतो, पण ते पण बरेच वयस्कर आहेत. मधल्या काळात मी काही हॉटेल बुकिंग्स केली. 1 मार्चच्या सुमारास आम्ही अयोध्येचं पण बुकिंग केलं. बुकिंग करताना कुठेतरी इच्छा होती की वैशालीच्या आईबाबांचं ठरेल म्हणून आम्ही बुकिंगच्या वेळेला फक्त त्यांची नावं नोंदणी करून ठेवली आमच्या सगळ्यांच्या बरोबरीने. 3 मार्चच्या सुमारास बाबांचा परत फोन आला की आम्ही यायचं नक्की करतो. गर्दीचं लक्षात घेऊन केलेल्या हॉटेल बुकिंग्सबरोबरच ॲडिशनल एक रूम मिळेल का हे पण परत टेन्शन होतं. पण महाराज कृपेने ते सुद्धा टेन्शन संपलं, रूम लगेचच मिळाली. फायनली 6 मार्चला आमचं काशीचं विश्वनाथाचं दर्शनाचं ऑनलाईन बुकिंग पण झालं. अयोध्या आणि काशीच्या दोन्ही ऑनलाईन बुकिंग्सच्या वेळेला व्हीलचेअरचा ऑप्शन तर अवेलेबल होता, पण त्याच्यासाठी मेडिकल सर्टिफिकेटची गरज होती. पण जे त्यावेळेला अवेलेबल नसल्यामुळे आम्ही ऑप्शन तो सिलेक्ट करू शकलो नव्हतो. म्हणून ती पण शेवटी गोष्टी महाराजांवरच सोडली. वैशालीच्या बाबांची तब्येतीचा विचार करता वैशाली त्यांच्यासोबत आम्ही घरच्याच गाड्या घेतल्या, त्याच्यामुळे वैशाली बाबा त्याच्या आईवडिलांच्यासोबत पुढे गेली. त्यांनी इथनं प्रयागराजपर्यंतचा प्रवास साधारण 3 टप्प्यात केला आणि मी, आई, पप्पा आणि ईशान आम्ही 2 टप्प्यात केला. 2 गाड्या होत्या. 1 दिवशी आधी निघाल्यामुळे वैशाली आणि तिचे आईबाबा हे प्रयागला 9 तारखेला सकाळी पोचले. सकाळी पोचल्यामुळे वैशाली आणि आईबाबांना घेऊन गंगा स्नानाला गेली. चालायचा त्रास असल्यामुळे घाटावरच आंघोळ करूया असा निश्चय केला होता, पण मनात कुठेतरी बाबांना संगमावर जायची इच्छा होती. महाराज कृपेने तिथे एक नावाडी असा मिळाला की त्यांनी बाबांना अतिशय व्यवस्थितपणे त्याच्या बोटीत बसून संगमावर नेऊन मनसोक्त स्नान करवले. बाबा खूप खुश झाले. दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 तारखेला आमच्या सर्वांचेही संगमावरचे स्नान अतिशय सुंदररित्या पार पडले. 15 मार्चला पौर्णिमा होती आणि त्या पौर्णिमेच्या आधी म्हणजे आमचे स्नान देखील महाकुंभाच्या पर्वात झाले असे समजले. ही शेवटी महाराजांची कृपा. मुलांनी आईवडिलांना प्रयागला गंगा स्नान घालणं हे महत्त्वाचं आहे, याला महत्त्व आहे. मला आनंद आहे की मला आईपप्पांना हे गंगा स्नान करवायचं भाग्य मिळालं किंवा भाग्य लाभलं. काही कारणास्तव प्रयाग ते अयोध्या निघायला आम्हाला दुपारी 3:30 वाजले. आमचं दर्शनाचं बुकिंग संध्याकाळी 7 वाजताचं होतं. प्रवासाचा 4 तासाचा वेळ बघता आम्ही कसे पोचू आणि तिथं बाबांसाठी आणि खेडकर काकूंसाठी व्हीलचेअर मिळेल का हा प्रश्न होता. पण महाराज कृपेने आम्ही वेळेत पोचलो आणि व्हीलचेअरही मिळाली. आम्ही सगळेजण एकत्र मंदिराच्या आत रामलल्लाच्या दर्शनाला जाऊ शकलो. आम्ही फक्त 9 जण देवासमोर होतो, त्यामुळे रामरक्षा पठणसुद्धा करता आले. 11 मार्चला आम्ही अयोध्येहून निघून काशीला साधारण दुपारी 2 वाजता पोचलो. संध्याकाळी गंगा घाट आणि गंगा आरती बघून मन प्रसन्न झाले. दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजताचे दर्शनाचे बुकिंग होते काशी विश्वनाथाचे. सकाळच्या दर्शनाची आणि व्हीलचेअरची चौकशी गेट नंबर 4 जवळ करा असं समजले. घाटावरून गेट नंबर 4ला जातानाचा रस्ता इतका अरुंद, खडबडीत, इतका गर्दीचा होता की सकाळच्या दर्शनाला सिनियर्सला एवढं परत चालायला लागेल का आणि व्हीलचेअरचं काय होईल हा सगळा प्रश्न होता. किती वेळ लागेल हा सगळा प्रश्न होता. गेट नंबर 4 पाशी गेलो तर दुसऱ्या दिवशी सकाळी गेट नंबर 4 पाशीच या एवढंच सांगितलं, पण बाकी कुठलीच माहिती दिली नाही. 6 वाजता दर्शनाची वेळ म्हणून आम्ही 5च्या सुमारास हॉटेलवर रिक्षा मागवल्या आणि दर्शनाला निघालो. कुणालाही न सांगता न विचारता आमच्याबरोबर रिक्षामध्ये अजून एक माणूस चढला. त्यांनी गेट नंबर 4च्या समोर एका दुकानात आम्हाला थांबायला सांगितले आणि त्यांनी व्हीलचेअरची पण सोय करून दिली. तिथं मोदी सरकारने बनवलेल्या काशी कॉरिडॉरमुळे मंदिराची एंट्री खूपच छान आहे. रांगेतून आत गेल्यावर असे समजले की बाहेरून आणलेल्या व्हीलचेअर्स हे आत नेऊ शकत नाही.
आता पासमध्ये तर ऑप्शन सिलेक्ट केला नव्हता, तर आता काय हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर होता. तिथं असलेल्या सेक्युरिटी गार्डनी थोडं थांबा असं सांगून आत कुणाला जरी फोन केला आणि व्हीलचेअरबरोबर अटेंडंटलाही बोलवलं, सेक्युरिटीपाशी बोलवलं. त्या अटेंडंटनी बाबांना थेट स्पेशल लाईनमधून काशी विश्वनाथाचे दर्शन घडवले आणि बाकीचे आमच्या सगळ्यांचे सुद्धा दर्शन हे पुढच्या 15 ते 20 मिनटात झाले. त्याच्याबरोबरीने मध्ये असलेली बाकीची काही महत्त्वाची मंदिरंसुद्धा आम्ही बघितली. सकाळी दर्शनाला निघताना ईशानची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे तो आणि वैशाली दर्शनाला येऊ शकले नव्हते. आम्ही परत रूमवर गेलो त्यावेळेला ईशानची प्रकृती सुधारून आपण दर्शनाला जाऊयात असा तो म्हणला. मी, ईशान आणि वैशाली परत मंदिराकडे गेलो, पण सकाळचा पासचा आता उपयोग नव्हता आणि आमच्याकडे आमच्या ID प्रूफ्स पण आम्ही रूमवर विसरलो होतो. पण पुन्हा गुरुकृपेने सकाळच्या दुकानदारांनी आमची पासची पण सोय केली आणि आमचं छान दर्शनही झाले. नवीन कॉरिडॉर पण आतनं बघू शकलो. आमचा 3200 किलोमीटरचा हा सलग प्रवास कुणालाही कसलाही त्रास नव्हता झाला. सगळीकडे सर्व सोयीयुक्त प्रसन्न दर्शन झाले. ही सगळी यात्रा इतके सहजपणे होणे हे केवळ गुरुकृपेमुळे शक्य आहे. ओम सद्गुरू. धन्यवाद. धन्यवाद तेजस. गुरुतत्वयोग तत्त्वज्ञानामध्ये संकल्प शक्तीला खूप महत्त्व आहे आणि ज्यावेळी आपला संकल्प दृढ असतो त्यावेळेला सगळ्या गोष्टी सहज घडतात आणि अनेक अशक्य वाटणाऱ्या संकटांमधून पण आपण बाहेर पडतो. तर हा जो काही अनुभव आहे हा त्या संकल्प शक्तीचा त्याचा अनुभव आहे. आणि ज्या वेळेला आपण एखादा संकल्प करतो आणि त्याच्यात काहीही शंका कुशंका न आणता कोणावर तरी तो सोडून देतो, गुरुतत्वावर सोडून देतो, तेव्हा तो खूप खोल जातो आणि त्यानंतर तो नक्कीच सिद्ध होतो. हा अनुभव हेच सांगतो आपल्याला. यानंतर मी राजश्री करहे यांना विनंती करते की त्यांनी गुरुतत्वयोगाचा अभ्यास करून आणि त्यांना आलेल्या अनुभवातून शरणागती या विषयावर त्या बोलणार आहेत. त्यांना विनंती करते की इथे येऊन त्यांनी सादर करावं. ओम सद्गुरू. नमस्कार. छोटासा विषय आपल्यापुढे मांडते आहे. मी, अहंकार आणि शरणागती. गुरुतत्व आणि योग साधनेची वाट सुरू झाली तेव्हापासून शरणागती या शब्दाशी ओळख हळूहळू वाढत गेली. महाराज नेहमी म्हणतात शरण जा, शरण जा, आणि मी देखील लगेच मांडो लावते. पण क्षणभर थांबून वाटतं खरंच का ही शरणागती आपल्यात उतरते? मी आणि अहंकार बाजूला ठेवून शरणागती स्वीकारणं किती कठीण आहे हे रोजच्या व्यवहारात सतत जाणवतं. महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर तेही सगळं सहज शक्य आहे, पण आधी शरण जावं लागतं. हे समजून घेणं आणि खऱ्या अर्थानं आचरणे यासाठी मी आज प्रयत्न करत आहे. मी म्हणजे काय हेच कधीकधी मला गोंधळात टाकतं. माझं शरीर, माझं नाव, माझा लौकिक, माझं व्यक्तिमत्व यापैकी खरंच काही माझं आहे का? शरीर आईवडिलांकडनं मिळालं, नावलौकिक आईवडिलांच्याकडून मिळतं आहे, इतरांच्या कष्टातूनही मिळालं, मग मी म्हणण्यासारखं उरलं तरी काय? असं विचारलं तर जाणवतं की मी हे असं काहीच नाही. हे कळूनही मनातून मीपणा जात नाही, त्याला म्हणतो आपण अहंकार. महाराजांच्या कृपेने हे समजतंय की मीपणा आणि अहंकार बाजूला ठेवणं, माझं काही नाही, सर्व त्याचं आहे, हे मनापासून मान्य करणं आणि ते जगण्यात उतरवणं हीच खरी शरणागती. पण हे आचरणात आणणं तितकं काही सहज सोपं नाही आहे. साधा स्वयंपाक केल्यावर मनात येतं पहा मी किती छान स्वयंपाक केला. काम केलं की वाटतं अरे वा मी किती मेहनत घेतली. अहंकार डोकावल्याशिवाय राहत नाही. इतका खोलवर हा मी आणि हा अहंकार आपल्यात रुजलेला असतो. कधीकधी श्वासही आपला वाटतो, तो देखील खरा आपला नसतो. आपल्या संस्कृतीत अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्याला विसरायला शिकवतात. हा मीपणा. मंदिरं आहेत, देवालयं आहेत, मस्जिदी आहेत, चर्च आहेत. एक गोष्ट सगळ्यांना जाणवली असेल की त्यांचे दरवाजे मुद्दामून छोटे असतात. आत शिरायचे असेल तर वाकून जावं लागतं. त्यातून सुचवलंय की अहंकार बाजूला ठेव, तुझ्या पुढे एक मोठी शक्ती आहे, तू तिच्या अधीन आहेस. जुने वाडे बघितलेत का कधी? जुने वाडेसुद्धा असेच असतात जिथून
वाकल्याशिवाय जाता येत नाही आणि नाहीतर डोकं आपटून घेतल्याशिवाय राहत नाही. मोठ्यांच्या पायावर झुकणे, त्यांचा आशीर्वाद घेणं हे देखील याचाच एक भाग आहे. मी काही नाही, माझ्या मागे कुणाचं आशीर्वादाचं छत्र आहे, हे त्या आशीर्वादातनं कबूल केलं जातं. सगळ्या धर्मात ही शिकवण आहे. आता सध्या वारकऱ्यांची वारी झाली, नामस्मरण आपण कित्येकदा ऐकलं, हरिपाठ असो, या सगळ्यातनं अहंकार झटकून टाकायचा एवढंच सांगितलंय. इस्लाम धर्मामध्ये इस्लाम या शब्दाचा अर्थ आहे समर्पण. नमाजमध्ये सजदा करताना कपाळ जमिनीवर टेकवतात. आपला अहंकार, आपली कितीही उंची असली तरी ती सगळी बाजूला ठेवून शरण जाणं हेच त्यामागचं तत्त्व. रमजानमध्ये उपवास करताना स्वतःच्या इच्छांचा त्याग करून अल्लाच्या इच्छेला शरण जाणं. ख्रिस्ती धर्मात देखील असंच काहीसं आहे. लेट दी विल बी डन, म्हणजे सर्व काही गॉडच्या इच्छेनुसार घडू दे. चर्चमध्ये कन्फेशन करताना आपली चूक कबूल करायची, अहंकार कमी करायचा आणि होली कम्युनियनमध्ये स्वतःचं अस्तित्व विसरून एकात्मता अनुभवायची. बौद्ध धर्मात बुद्धम शरणम गच्छामी असं म्हणतात, अहंकार विसरायचा आणि निर्वाणचा मार्ग स्वीकारायचा. शीख धर्मात तेरा सब कुछ म्हणजे माझं काही नाही, सर्व हे जे काही आहे ते वाहेगुरूंचंच आहे, मी काहीच नाही. सेवेतून अहंकार कमी करण्याचा, निस्वार्थपणे समाजकार्य करायचं. हे सर्व रोज उदाहरणं आपण पाहतो, आपण अनुभवतो. तरीसुद्धा मी माझं माझं असं गाणं आपल्या मनात गुणगुणतच राहतं. हे सगळं माझं आहे, माझं आहे, घर माझं आहे, अंगण माझं आहे, आभाळही माझं माझं माझं, जग हे माझं आहे, नियम माझे आहेत, कष्ट माझे आहेत, यश माझं आहे, सगळं काही माझं माझं माझं. सूर्य माझा, चंद्र माझा, वादळही माझे माझे माझे, हास्य माझे, दुःख माझे, भांडणही माझे माझे माझं. हे गाणं आपण सतत गुणगुणत असतो. एवढं कळूनसुद्धा मी माझं माझं हे गाणं माणसाच्या मनात नेहमीच वाजत असतं. आपण कितीही बौद्धिक विचार केला तरी आपल्या मनात एक खोलवर ध्वनी असतं, माझं घर, माझं कुटुंब, माझं सुख, माझं दुःख, माझी संपत्ती, माझा मान, माझा सन्मान, माझी कर्तबगारी. या माझ्याभोवती आपलं संपूर्ण जीवन फिरत असतं. हीच अहम वृत्ती मुळात माणसाला स्वतःच्या मर्यादांमध्ये अडकवते. याचं दुसरं अंग म्हणजे आत्ताच आपण सगळ्यांनी अनुभवलेलं वारकऱ्यांचं गाणं. वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये तुम्हाला एक गाणं नेहमीच ऐकण्यात आलं असेल, विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा. आता ह्या गाण्यामध्ये सुद्धा माझा आहे. इथे माझा शब्द जो आहे त्यामागची भावना पूर्णता वेगळी आहे. इथे माझा म्हणजे संकुचित अहंकार नाही, हे माझं म्हणजे पूर्ण समर्पण, हे माझं म्हणजे आपुलकी, हे माझं म्हणजे अनन्य निष्ठा, हे माझं म्हणजे भक्ती. वारकरी म्हणतो की विठ्ठल माझा आहे, पण त्या म्हणण्यात मालकी भाव नाही बरे, त्या म्हणण्यात प्रेम आहे, त्या म्हणण्यात एकत्व आहे आणि स्वतःच्या अस्तित्वाचं विसर्जन आहे. वारीचा प्रवास म्हणजे या संकुचित चौकटीतून बाहेर पडण्याचा मार्ग. पंढरपूरच्या दिशेने चालताना शरीर थकते, पाय दुखतात, उन्हाचा त्रास होतो, पावसात भिजावं लागतं, तरी ओठावर सतत गाणं असतं, विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा. हे चालूच आहे. या गाण्यातून वारकरी आपल्या मनातील साऱ्या मर्यादा पार करतो. शरीर थकलेलं असतं, पण मन मात्र विठ्ठलाच्या ओढीने ऊर्जित असतं. त्या ओढीमुळे पाय पुढे जात असतात, शरीराचं दुःख विसरलं जातं, अहंकार विसरला जातो, शरीर, त्रास या सर्वांच्या पलीकडे ती व्यक्ती जाते. शेवटी जेव्हा पंढरपूर गाठतो तेव्हा केवळ तो भौगोलिक ठिकाण राहत नाही, तर प्रत्यक्ष विठ्ठलाच्या चरणाशी ते पोचलेले असतात. आणि खरी कमाल म्हणजे त्या प्रवासातच तो माझा असलेला खोटा अहंकार गळून पडतो. उरतो तो केवळ नितांत प्रेम, भक्ती आणि एक समरस अनुभूती की मीच विठ्ठलाचा आणि हा विठ्ठल माझा. वारी फक्त पंढरपूरपर्यंतचा प्रवास नाही, तो अंतर्मनाच्या अंधारातून प्रकाशाकडे नेणारा एक प्रवास आहे. शेवटी हेच लक्षात राहतं, माझं जर अहंकाराने म्हणालो तर माणूस मर्यादेत राहतो, पण माझं जर आपण भक्तीने म्हणालो, प्रेमाने म्हणालो, समर्पणाने म्हणालो तर माझंमधून माणूस स्वतःला विसरून अनंताशी जोडला जाऊ शकतो. गुरुतत्वाशी साधना ही स्वतःच्या मर्यादेत अहंकारातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. जिथे आपण नेहमी म्हणत असतो, तूच ब्रह्मा, तूच विष्णू, तूच महेश बहुरूपी, तूच सृष्टी, तूच चराचर,
तूच विश्वव्यापी, तू ही मीच, मी ही तूच, एक रूप व्हावं. या शब्दातून आपण ज्या गुरूंना वंदन करतो तो केवळ बाहेर कुठे नसून चराचरात आहे, प्रत्येक घटकात आहे, आपल्या अंतर्मनात आहे, ही जाणीव होत जाते. साधनेचा खरा टप्पा गाठला जातो तेव्हाच जेव्हा आपण आतून तूही मीच, मीही तूच अशी पूर्ण एकरूपता अनुभवतो. हाच अनुभव म्हणजे अहंकाराच्या पलीकडे जाऊन मिळणारी शरणागती. भगवद्गीतेत म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. शरणागती म्हणजे स्वतःला पूर्णपणे परमेश्वराच्या अर्पण करणे होय. येथे धर्म म्हणजे आपले सगळे लौकिक, आपले कर्तव्य, आपल्या जबाबदाऱ्या, अहंकाराने निर्माण झालेले माझंपण, आपली ओळख, आपले मनाचे आग्रह, विचार, हे सर्व. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे सगळं जे काही आहे, तुझं कर्तव्य, तुझ्या इच्छा, तुझ्या आकांक्षा, सामाजिक भूमिका, या सगळ्याचा त्याग तू निखळ मनाने कर. कुठलाही अहंकार किंवा संकोच न ठेवता कर. फक्त माझ्या शरणी आहे, म्हणजे ईश्वराच्या शरणी आहे, गुरुतत्वाच्या शरणी आहे. समजणं सोपं आहे, पण ते जगणं कठीण आहे. ते जगणं कठीण वाटणंही स्वाभाविक आहे, कारण जन्मभर जो मीपणा अंगवळणी पडलाय तो सोडणं सहज शक्य नाही. पण महाराजाच्या कृपेने एवढं मात्र शिकवलं आहे की मी म्हणणं कमी करत जाईन, तसजसं शरणागती सहज येईल. जे आचरणात आणण्यासाठी मला सतत म्हणत राहावं लागेल, करीन ते माझं नाही, जे करीन ते गुरुतत्वाचं आहे, सगळं त्यालाच अर्पण करायचं आणि अहंकार बाजूला ठेवायचा. हे मी गुरुतत्वाच्या साधनेतून हळूहळू शिकते, ते मला उमगत जात आहे. ही समज येणं हाही गुरुतत्वाचा प्रसाद आहे. ओम सद्गुरू. धन्यवाद राजश्रीताई. खूप सोप्या आणि चांगल्या पद्धतीने शरणागत आणि शरणागती कशी पत्करायची हे तुम्ही सांगितलंच. आणि आपल्या रोजच्या साधनेमध्ये आपण गुरुतत्वयोग शरणागत साधना करतो, कारण त्या म्हणाल्या तसं खरंच अवघड आहे. रोज आपण थिअरी समजते पण प्रॅक्टिकल नाही समजत, त्यामुळे रोज स्वतःला समजवायचं, रोज शरण जायचं, कधी ना कधी तरी नक्की जमेल ते. यापुढे आम्ही गुरुतत्व योग आणि कार्यक्षमता याबद्दल आपल्या पुस्तकातून थोडेसे विचार आपल्यासमोर सादर करणार आहोत. मी सुचित्रा पेंडसे हिला विनंती करते. आजकाल आपण कोणतेही उपकरण विकत घेण्यासाठी जातो त्यावेळी त्याचे स्टार रेटिंग बघतो, म्हणजे ते किती एनर्जी एफिशियंट आहे ते पहिल्यांदा चेक करतो. जास्त स्टार रेटिंग म्हणजे ते जास्त ऊर्जा वाचवते. फ्रीज, टेलिव्हिजन किती कमी वीज वापरते ते महत्त्वाचे, ज्यामुळे खर्च कमी होतो आणि त्याचबरोबर वातावरणाच्या दृष्टीनेही ते हितकारक असते. नवीन गाडी घेताना ती किती इंधन वापरते, तुझी गाडी किती ॲव्हरेज देते, असे आपले प्रश्न असतात. आपण कायम हे चेक करतो की माझे वाहन गरजेपेक्षा जास्त इंधन तर वापरत नाही आहे ना, कारण आज पेट्रोल आणि डिझेल हे अतिशय महाग झाले आहे. त्यामुळे आपण ते जपून वापरतो आणि त्याबाबतीत आपण जागरूकही असतो. जे आपण वैयक्तिक गोष्टींमध्ये करतो ते आपल्या व्यावसायिक आयुष्यातही तितकेच लागू होते. कमीत कमी कष्टात आणि वेळात जास्त उत्पादन काम करणे हेच सगळ्या उद्योगांचे लक्ष्य असते. मग प्रोसेस इम्प्रूव्हमेंट करणे, ऑटोमेशन करणे इत्यादी गोष्टी आपण करत असतो. एफिशियन्सी वाढवण्यासाठी नक्की काय केले जाते ते आपण समजून घेऊया. एखाद्या कृतीला किंवा उपकरणाला एनर्जी एफिशियंट करण्यासाठी प्रथम एनर्जी लॉस वाचवावा लागतो. ऊर्जा ही बहुमोल असते. ती निर्माण करण्यासाठी खूप वेळ आणि पैसे खर्च होतात. त्यामुळे त्याचा अपव्यय टाळणे हे पण महत्त्वाचे असते. त्यासाठी उत्तम इन्सुलेशन लागते आणि अशा रीतीने ऊर्जा वाया जात नाही हे आपण बघतो. यानंतर दुसरा भाग म्हणजे उत्तम तंत्रज्ञान वापरून कमी ऊर्जेमध्ये जास्त काम करून घेतले जाते. म्हणजे त्या वस्तूचे किंवा मशीनचे डिझाईन असे पाहिजे ज्यामुळे ते अधिक कार्यक्षम होईल. जसे सायकलचे डिझाईन, एका पेडलमध्ये मी किती जास्त अंतर पुढे जाईन याप्रमाणे ठरले जाते. आता हेच आपण आपल्याला लागू केलं तर, म्हणजे एखादं वाहन किंवा वस्तू घेताना आपण इतका विचार करतो, पण आपण स्वतः एनर्जी एफिशियंट आहोत का? आपण आपली शक्ती आणि वेळसुद्धा अतिशय अनमोल आहे, तो आपण वाया घालवतो का? त्याचा व्यवस्थित उपयोग करतो का? आपलं शरीर हे एक डिझाईनचं अतिशय उत्तम नमुना आहे जे आपल्याला निसर्गाने बहाल केलं आहे, पण ते वापरताना आपण ते योग्य रीतीने वापरतो का? आपल्याला ही जाणीवही नसते की आपण किती गोष्टी वेस्ट करतो.
आणि ह्याचा एनर्जी एफिशियन्सी याच्या बाबतीत आपण मुळीच विचार करत नाही. आता हा विचार करत नाही म्हणजे नक्की काय करतो? यामध्ये 1-2 गोष्टी येतात. पहिली गोष्ट म्हणजे एखादी कृती करताना त्याची योग्य अशी मेथड आपल्याला जर माहीत नसेल तर आपण ट्रायल एरर करतो, म्हणजे जितकी शक्ती आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त वापरतो. त्याचप्रमाणे काही वेळेला आपल्याला समस्येचं आकलनच होत नाही की नक्की प्रॉब्लेम काय आहे. ते जर आकलन झालं नाही तर आपण चुकीच्या दिशेने प्रयत्न करतो आणि आपली शक्ती, वेळ वाया जाते आणि मनस्ताप होतो तो वेगळा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्तीचा अपव्यय करणे, म्हणजे वाया घालवणे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अतिविचार. ज्या वेळेला आपण अतिविचार करतो त्यावेळेला तो कार्यक्षमतेला घातक ठरतोच, पण त्याचा उपयोग होत नाही, फक्त एन्झायटी वाढते. आता एक क्षण असा विचार करा की आज सकाळपासून आपण सगळ्या केलेल्या कामांमध्ये आपण कुठे कुठे जास्त ऊर्जा वापरली, जेवढी आवश्यक होती त्याच्यापेक्षा जास्त वापरली. आता तुम्ही म्हणाल की आपण काय मशीन नाही आहोत. जसं मशीनच्या बाबतीत स्टार रेटिंग असतं तसं माणसाच्या बाबतीत कशाला पाहिजे. आणि केवळ काय कामाचा प्रश्न नसतो, आपल्याला विरंगुळा लागतो, आपल्याला एखाद्या कलेचा आस्वाद घेत असतो. पण हे तरी आपण कार्यक्षमतेने करतो का? ज्या वेळेला आपण पूजा करतोय त्यावेळेला पूर्णपणे एकाग्रतेने करू शकतो का? विश्रांती घेताना आपण शांतपणे विश्रांती घेतो का? नको त्या गोष्टींचा विचार करत बसतो. त्यामुळे बाकी गोष्टी करताना सुद्धा त्यात समरस होणं आवश्यक आहे. अगदी बरोबर. जसं हे अप्लायन्सेसच्या बाबतीत एनर्जी एफिशियन्सी आहे तशी जर आपल्याला मिळाली तर किती छान होईल, नाही का? अगदी बरोबर. आणि हे नक्कीच शक्य आहे, कारण अशी एक एनर्जी एफिशियंट स्थिती आपल्याला गुरुतत्वयोग तत्त्वज्ञानात सांगितली आहे, आणि ती म्हणजे साक्षीभाव. जर आपण साक्षीभावात राहू शकलो तर आपणही एखाद्या 5 स्टार अप्लायन्ससारखे काम करू शकतो. गुरुतत्वयोग, शोध व बोध या आपल्या 5ही पुस्तकांमध्ये साक्षीभाव या विषयावर खूप माहिती दिली आहे, आणि त्या माहितीच्या आधारेच आपण साक्षीभाव वापरून एनर्जी एफिशियंट कसे होऊ शकतो ते समजून घेऊया. रोजच्या आयुष्यात सर्वप्रथम आपल्याला काहीही करायचे असले किंवा एखादी समस्या सोडवायची असेल तर त्या कृतीचे वा समस्येचे पूर्णपणे आकलन होणे आवश्यक असते. परिस्थिती समजली पाहिजे तरच उत्तर मिळेल किंवा कृती करू शकू. आकलन होण्यासाठी मनाची अवस्था कमालीची शांत आणि नितळ असावी लागते, आणि अशी अवस्था आपल्याला फक्त साक्षीभावातच मिळू शकते. साक्षीभाव ही अवस्था पूर्वग्रह विरहित असते, म्हणजे कोणत्याही गोष्टीबद्दल चांगले वाईट मत नसलेली, निर्विचार म्हणजेच कोणताही विचार नाही, शांत, तरल, संवेदनाक्षम अशी असते. म्हणूनच साक्षीभावात आपल्याला योग्य आकलन होते. एखादा फोटो काढायचा असेल तर त्यासाठी लागणारी फिल्म कशी कोरी करकरीतच हवी ना, तरच फोटोचे चित्रण व्यवस्थित होईल. नाहीतर त्यातील योग्य तपशिलांची नोंद होणार नाही. ती फिल्म कोरी असल्यामुळे त्यामध्ये ती स्वतःचे काहीच कॉन्ट्रीब्यूट करत नाही, आणि समोर येणाऱ्या दृश्याचे योग्य आणि जसेच्या तसे चित्रण होते. साक्षीभाव फिल्मसारखा पूर्वग्रह विरहित असतो. थिएटरमध्ये सुद्धा ज्या पडद्यावर आपण सिनेमा बघतो तो स्वच्छ, पांढरा, डागविरहित असतो. त्यामुळे आपल्याला सिनेमा त्यावर व्यवस्थित दिसतो. त्याचप्रमाणे सिनेमा संपल्यावर सुद्धा तो पडदा पुन्हा पांढरा राहतो. त्यावर दाखवलेल्या सिनेमाचे त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. कुठल्याही परिस्थितीचे आकलन होण्यासाठी मनाचीही अशी अवस्था लागते, तरच ते आकलन योग्य होते. मनाची अशी अवस्था आपल्याला साक्षीभावात मिळते. आता हे एक आपण बघितलं की आकलन होण्यासाठी कुठलाही पूर्वग्रह नाही पाहिजे, म्हणजे प्रेज्युडाइज माइंड नाही पाहिजे. अगदी बरोबर. पण दुसरी अजून एक गोष्ट आवश्यक आहे ते म्हणजे आपण घटनेपेक्षा किंवा कुठल्याही गोष्टीपासून थोडेसे अलिप्त असावं लागतो, तर आपल्याला त्याचं पूर्णपणे आकलन होतं. म्हणजे एखाद्या मोठ्या वस्तूच्या जवळ असलो तर त्या वस्तूचा पूर्ण आकार आपल्याला व्यवस्थित दिसू शकत नाही. मग आपण काय करतो, आपण त्या वस्तूपासून थोडे लांब जातो, आणि लांब गेल्यानंतर जेव्हा बघतो त्यावेळेला त्या वस्तूचा आकार, रंग वगैरे आपल्याला व्यवस्थित दिसतं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीपासून एकदा अलिप्त झालो, त्याच्यातून बाहेर आलो की मग त्या गोष्टीचं आकलन आपल्याला व्यवस्थित होतं. आता आपण समजून घेतलं की आकलन होण्यासाठी एकतर पूर्वग्रह नाही पाहिजे आणि आपण त्याच्यापासून अलिप्त पाहिजे. आता योग्य आकलन होण्याची काय गरज आहे हे बघून घेऊया.
तर गुरुतत्व योग असं सांगतं की ज्या वेळेला एखाद्या समस्येचं आपल्याला पूर्ण आकलन होतं त्यावेळी ती समस्या उरतच नाही. कारण एकदा का त्या समस्येबद्दल आपल्याला सर्व काही समजलं की आपल्याला त्याचं उत्तरही कळतं आणि मग आपण त्या समस्येतून बाहेर येण्यासाठी जी काही योग्य कृती आहे ती पण करू शकतो. परंतु ज्या वेळेला आपल्याला आकलन होत नाही त्यावेळेला मात्र आपण आवश्यकतेपेक्षा खूप जास्त शक्ती वापरतो. म्हणजे एक हलकीशी टाळी एक डास मारायला पुरेशी असते, पण आपण हाताला झिंझिण्या येण्याइतकी जोरात टाळी वाजवतो आणि डास मारतो. तर अशा बारीक सारीक गोष्टीत आपण आपली ताकद वाया घालवतो. एखादी गोष्ट करण्यासाठी तेवढाच विचार केला पाहिजे की ज्यामुळे त्याचं रूपांतर एखाद्या कृतीमध्ये किंवा ॲक्शनमध्ये होईल. पण प्रत्यक्षात आपण काय करतो, इतका अतिविचार करतो की कृती किंवा ॲक्शन घडतच नाही. परंतु साक्षीभावात ज्यावेळी असतो त्यावेळी काय होतं की आपल्याला डायरेक्ट परसेप्शन होतं, प्रत्यक्ष डायरेक्ट आकलन होतं. त्यामुळे आपण निर्विचार असतो, त्याच्याबद्दलचा विचार करत नाही आणि आपल्याला उत्स्फूर्तपणे उत्तर मिळतं आणि त्याप्रमाणे कार्य घडतं. त्याचप्रमाणे एखाद्या कार्यासाठी लागणारी संकल्पना परिपूर्ण असेल तरच योग्य फळ मिळते. फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूला जेव्हा गोल करायचा असतो तेव्हा त्याला किक मारल्यावर किती वेळात बॉल नेटपर्यंत पोहोचेल या वेळाचा अंदाज घ्यावा लागतो. त्याची दिशा कशी असावी, किक किती जोरात मारावी, बाकीच्या खेळाडूंची आत्ताची जागा कुठे आहे याचा अंदाज घ्यावा लागतो. यापैकी एखादी गोष्ट जरी नीट जमली नाही तर गोल होणार नाही. या सर्व गोष्टी जाणून लक्षात घेऊन त्याप्रमाणे तो कृती करतो तेव्हाच तो जिंकतो. तशीच आपली व्यवहारी जीवनातली संकल्पना परिपूर्ण असेल तरच ती योग्य फळ देईल आणि ही परिपूर्ण संकल्पना फक्त साक्षीभावातच घडू शकते. या सर्व गोष्टींमधून आपल्याला इतकं तर नक्कीच कळलं की एनर्जी एफिशियंट व्हायचे असेल तर साक्षीभावात राहणे गरजेचे आहे. पण ते कसे करायचे? आता साक्षीभावात राहण्यासाठी काय करायचे आणि ह्याच्याबद्दल खरंच आपल्या गुरुतत्व शोध व बोध या पुस्तकांमध्ये खूप डिटेलमध्ये सांगितलं आहे. थोड्याशा गोष्टी आपण इथे सांगूया. सर्वात प्रथम भूतकाळ विसरून जायची गरज आहे, कारण साक्षीभाव हा फक्त आपल्याला वर्तमानातच साधता येतो. आता भूतकाळ म्हणजे काय, तर कधी काळी घडलेल्या घटनांच्या स्मृतींचा साठा म्हणजे भूतकाळ. त्याला आज काहीही महत्त्व नाही आहे, कारण आपण बदललेलो आहोत, आपल्या आजूबाजूची सगळी परिस्थिती बदललेली आहे. परंतु आपण मात्र भूतकाळात घडलेल्या गोष्टींना चिकटून बसतो, सुखदुःखाच्या आणि बऱ्याचशा दुःखाच्या गोष्टी जवळ करून बसतो आणि त्याला जपून आपण मानसिक त्रास करून घेतो. आता स्मृती वाईट नाही आहेत, झालेल्या घटनांपासून शिकून तो धडा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पण त्यासाठी त्या घटना लक्षात ठेवायची गरज नाही आहे. म्हणजे थोडक्यात काय, त्या सगळ्या गोष्टींची आपली अटॅचमेंट नाही ठेवायची. आपल्याकडे उपयुक्त अशा स्मृतींचा नक्की संग्रह असावा, कारण आपल्याला व्यावहारिक जीवनामध्ये तो आवश्यक आहे. पण जेव्हा आपण साक्षीभावात असतो त्यावेळेला त्या स्मृती आपोआप येतात, जशी गरज असेल त्याप्रमाणे त्या आठवल्या जातात. त्यासाठी त्या पुन्हा पुन्हा आठवायची गरज नाही आहे. जसं आपण एकदा ड्रायव्हिंग करायला शिकलो की आपल्याला त्याची प्रत्येक स्टेप आठवायची गरज नसते, ते आपोआप सहजतेने होतं. तशा त्या गोष्टी सहज घडतात. आपण विनाकारण विचार करतो आणि या सगळ्या यंत्रणेमध्ये अडथळा आणतो. बरोबर. भूतकाळाप्रमाणे भविष्यकाळाला सुद्धा या क्षणी काहीच अस्तित्व नसते. जे काही घडायचे असते ते फक्त चालू वर्तमान काळातच घडू शकते. आपण मात्र भविष्यकाळाच्या चिंता काळज्या करत बसतो आणि जीवाला घोर लावून घेतो. या भविष्यकाळाच्या चिंता सोडल्या आणि भूतकाळाला विसरू शकलो तर आपण सहज शांत साक्षीभावात राहू शकतो. म्हणजे आपण वर्तमानात राहिलो म्हणजे साक्षीभाव साध्य झाला का त्यामध्ये अजून काही करावं लागेल? हो, आता वर्तमानात राहणं ही पहिली पायरी आहे साक्षीभावाची. त्यानंतर आपण साक्षी असणं आवश्यक आहे. आता साक्षी म्हणजे काय ते समजून घेऊया. साक्षी म्हणजे तो जो सर्व घटना पाहतो, त्याचं त्याला आकलन होतं, परंतु साक्ष देण्यापुरता सुद्धा तो त्याच्यात गुंतून राहत नाही. बरोबर. किंवा त्याचा पाठ होऊ बघत नाही. घडणाऱ्या घटनेशी तो कोणत्याही प्रकारे संबंधित नसतो. घटना त्याच्यापासून आणि तो घटनेपासून अतिशय अलिप्त असतो. एखादी घटना पाहताना तो त्याच्याकडे पाहत असतो, त्याला त्याचं आकलनही होत असतं, परंतु आपण हे पाहत आहोत हा विचार तो सुद्धा त्याला स्पर्श करत नाही. ही अवस्था म्हणजे साक्षीभाव. पण हे करणं अवघड नाही आहे का?
दिवसभरात आपण कितीतरी घटना घडताना बघतो आणि आपल्या कामाच्या दृष्टीने कधी कधी लक्षात ठेवाव्या लागतात किंवा सहज आपण कोणाला तरी आपला अनुभव सांगतो, शेअरिंग करतो, गप्पा मारता मारता हे बोलतो. मग ते सगळं बंद करायचं का? मग आपलं बोलणं बऱ्यापैकी बंदच होईल. व्यवहारी आयुष्यात तर कसं करायचं मग हे सगळं? बरोबर आहे हे. पण आत्ता आपण बघितलं की स्मृती वाईट नाही आहेत, तर त्यात गुंतून राहणं मात्र वाईट आहे. म्हणजे आता हे बघ, आपण रोज रस्त्याने जातो, अनेक गोष्टी घडतात, छोटे मोठे ॲक्सिडेंट होतात, रॉंग साईडनी लोक येतात, ट्रॅफिक जॅम होतो. पण हे ज्यावेळी दुसऱ्या कोणाच्या तरी बाबतीत घडतं त्यावेळी ती घटना आपण सहज कोणाला तरी सांगतो, पाहतो, विसरून जातो. पण हेच ज्यावेळी माझ्या बाबतीत घडतं की कोणीतरी समोरून येतं, माझ्याशी वाद घालतं, काहीतरी घडतं, हे मात्र मी मनाला लावून घेते आणि अति विचार करत बसते. माझ्यासाठी ती ड्राय मेमरी न राहता एक दुःखी आठवण होते. मी त्याला गोंजारत राहते आणि मग उगाच माझं दुःख वाढवते. तर त्यामुळे एखादी गोष्ट जर दुसऱ्याच्या बाबतीत घडली तर ती आपण जशी ट्रीट करू किंवा जशी ॲक्सेप्ट करू तसं स्वतःच्या बाबतीत व्हायला पाहिजे. म्हणजे जगणं सोडायचं नाही आहे, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, पण त्याच्यातली अटॅचमेंट कमी करायची आहे. आता टिपिकली काय होतं, अटॅचमेंट कमी म्हणजे लोकांना वाटतं म्हणजे कोणावर प्रेम नाही करायचं का, अलिप्त राहायचं का, डिटॅच राहायचं का? तर तसं नाही आहे. प्रेम करा पण त्याचा मोबदला मागू नका. मदत करा पण कोणीतरी त्याची परतफेड करेल अशी अपेक्षा ठेवू नका, म्हणजे ते शक्य होतं. तर उत्स्फूर्तपणे काहीतरी आपल्याला दिसलेलं आपण शेअर केलं तर त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांनी साक्षीभाव सुटणार नाही आहे. पण या सगळ्या गोष्टीत जर स्वतःला कमीत कमी महत्त्व दिलं तर साक्षीभावात राहणं जास्त सोपं जाईल. आपल्या पुस्तकांमध्ये याबद्दल काय सांगितलं आहे? साक्षीभाव साधण्यासाठी प्रथमतः आपल्या जीवनात ज्या ज्या घटना घडत आहेत त्या आपण घडवीत नसून आपोआप घडत आहेत हे समजून घेतले पाहिजे. आपल्या रोजच्या जगण्यात अनेक घटना घडत असतात, त्यायोगे अनेक विचार मनात येतात. त्या विचारांकडे जणू ते आपले विचार नाहीत, आपला त्यांचा काहीही संबंध नाही अशा तऱ्हेने पाहायचे. आपले विचार, घटना, आपले अनुभव, त्याबद्दल लोकांची मते, या सर्वांकडे आपली कोणतीही प्रतिक्रिया न दाखवता पाहणे हा साक्षीभाव. गुरुतत्व योग साधनेमध्ये अंतर्मुख आणि बहिर्मुख साक्षीभाव साधना कशी करायची आहे ते सांगितले आहे. अगदी सोप्या गोष्टी त्यात सांगितल्या आहेत. जसे की आपण श्वास घेणे व सोडणे ह्याकडे शांतपणे पाहत राहणे, असे छोटे छोटे एक्झरसाइज सांगितले आहेत. ते करून आपण सुरुवात करू शकतो. दिवसाकाठी थोडे शांत होण्याची गरज आहे. ही साधना जर काही काळ आपण सातत्याने करू लागलो तर आपण सर्व घटनांकडे त्रयस्थ साक्षी होऊन पाहू शकतो. साक्षीभाव एकदा साध्य झाला की काही विचार नाहीत, कल्पना नाहीत, कोणत्या भावना नाहीत, पूर्वग्रह नाहीत, अशा शांत, तरल, संवेदनाक्षम अवस्थेत आपण येतो. ही अवस्था संपूर्णतः ज्ञान, विज्ञान, कर्म, चैतन्याने परिपूर्ण असते आणि त्यात कुठल्याही कामासाठी लागणारी ऊर्जा अगदी भरपूर असते. या अवस्थेमध्ये असताना आपण कुठल्याही गोष्टीत गुंतलेले नसल्यामुळे एखादी कृती करण्यासाठी जेवढी शक्ती आवश्यक आहे तेवढीच बाहेर पाठवली जाते. ती शक्ती अपेक्षित कार्य करते आणि आपण मात्र त्यावेळी साक्षीभावात असतो. विशिष्ट फळ, परिणाम अपेक्षित आहे असं ठरल्यानंतर त्याला लागणारी शक्ती वापरली जाते, त्याला गती दिली जाते आणि या घडणाऱ्या घटनेला तुम्ही फक्त साक्षी असता. त्यानंतर तुम्ही करण्यासारखं काही उरत नाही आणि तुम्ही शांत राहणं अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे धनुष्यातून बाण निघाला की त्या धनुष्याचंही काम संपतं, तो बाण सोडणाऱ्याचंही काम संपतं आणि त्यानंतर तो कसा जाऊन पोचतो एवढंच बघणं फक्त राहतं. हेच साक्षीभावात घडणं अपेक्षित आहे. ही सर्व प्रक्रिया अतिशय ज्ञानपूर्ण असल्यामुळे आणि इतर कुठल्याही भावना, शंका येत नसल्यामुळे शंकांना अस्तित्व राहत नाही आणि जे आवश्यक फळ आहे ते मिळतं. साक्षीभावाच्या आधाराने आपण जीवनातल्या कुठल्याही बिकट समस्येला अतिशय यथार्थ उत्तर देऊ शकतो. असं करताना एरवी जी प्रचंड शक्ती, ऊर्जा वाया जाते ते आपण टाळू शकतो आणि जीवनातला प्रत्येक क्षण आनंदाने जगू शकतो. त्यामुळे असं एक एनर्जी एफिशियंट व्हर्जन आपलं स्वतःचं आपण तयार करू शकतो. सर्वांना एकच विनंती आहे की गुरुतत्वयोग शोध व बोध या पुस्तकांमध्ये साक्षीभावाबद्दल
जे काय सांगितलं आहे त्याचा अभ्यास करून साक्षीभाव साधनेद्वारे आपल्या आयुष्यात आनंद, शांती आणि गुरुतत्वाशी एकरूपता आपण सर्वांनीच साधावी. ओम सद्गुरु. आपल्या पुस्तकांचा अभ्यास करून साक्षीभावाबद्दल थोडंसं सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. मला असं वाटतं की त्याचा उपयोग नक्की होईल आणि तुम्हाला हे नक्की आवडलं असेल. दरवर्षी आपण प्रत्येक कार्यक्रमाच्या दिवशी गुरुतत्व वेध या स्मरणिकेचं प्रकाशन करतो, ज्यामध्ये हे सगळे जे अनुभव आहेत, जे अभ्यास करून आपल्या साधकांनी लेख लिहिलेले आहेत, त्यांना आपण प्रकाशित करतो. तर मी आपले महाराज यांना विनंती करते की त्यांनी या गुरुतत्व वेध ह्या स्मरणिकेचं प्रकाशन करावं आणि त्यानंतर आपण सर्वजण आपली गुरुतत्व योग शरणागत साधना करून या कार्यक्रमाची सांगता करू. हे करण्यासाठी त्याच्याबरोबरच मी तेजस दशरथ आणि राजश्री करहे यांनाही विनंती करते की यांनी इथे यावं. गुरुतत्ववेध या स्मरणिकेचं प्रकाशन झालं असं मी जाहीर